हाय दीप्ती, हाय. कशी आहेस? मस्त मस्त मस्त. बोल. आज ठरल्याप्रमाणे स्टोरी बॉक्स मध्ये तुझी स्टोरी करायला आली आहे. Oh. सो आय एम हियर. आता दाखव काय काय तू चल. काय काय केलं. बाहेरचा एंट्रन्स तर खूप मस्त आहे. आवडलं तुला? हो खूप छान आहे. चला मस्त आहे. चल हे बघ, हा आमचा रिसेप्शन एरिया आहे टोटली. ओके, जेव्हा तुझ्यासारखा कोणी एंट्री केली की त्यांना मस्त वाटलं पाहिजे त्यासाठी आहे. ओके, आणि इथे सेल्स टीम बसते आपली. अच्छा. हा, आणि इथे आमचा मॅनेजर असतो. ओके. हा, आता तो आतमध्ये आहे. हे खूप अमेझिंग वाटलं. म्हणजे कुठेही गेलं तर एक गणपतीचं असतं, इथे तुम्ही हे असं मारुतीचं लावलंय. खूपच अमेझिंग कन्सेप्ट. ऍक्च्युली फिटनेसचे सगळ्यात हो. मोठे देवता जर म्हणशील तर हनुमानजी आहेत, म्हणून बरोबर, आपण त्यांना इथे ठेवलेलं आहे. फोटोज पण मस्त लावलेले आहेत. हा, हे सगळे खूप जे छान आहे डेकोरेट केलेले आहेत. बिफोर आफ्टर्स वगैरे, आणि आम्ही हो. बरेच स्ट्राईक्स वगैरे करत असतो ना, आणि वेगवेगळे इव्हेंट्स पण घेत असतो. अरे वा. त्यासाठी हे सगळे फोटोग्राफ्स आहेत. ओके, आता हे ना आम्ही थंब ऍक्सेस ठेवलेला आहे सर्वांसाठी. अच्छा. विचार बरं का? का? अगं काय होतं, लोक 1 महिन्याचं ऍडमिशन घेतात आणि वर्षभर अच्छा, असं पण होतं का? असं पण होतं. या ते आधी बघून घे सर्व, मग मी तुला एक्सप्लेन करते. मस्त आहे. आता तुला बेसिकली सांगायचं म्हणजे हे जे आहे ना, तुला ज्या ग्रासवर तू वॉक करते ना, हा आमचा क्रॉसफिट सेक्शन आहे. अच्छा. हा, ऍक्च्युली जिम मध्ये फक्त यायचं आणि मशीन्स वरती वर्कआउट किंवा वेट ट्रेनिंग असं नसतं. त्याच्यात बऱ्याच प्रकार असतात. त्या बऱ्याच प्रकारांमध्ये क्रॉसफिट येतं, योगा येतो, झुंबा येतो, त्याच्यानंतर कार्डिओ येतो. अच्छा, हे सगळं तुमच्याकडे कव्हर करतात का तुम्ही? एव्हरीथिंग. यू जस्ट नेम इट, यू विल गेट इट. असं आहे आपल्याकडे. आणि आपल्याकडे अगदी मेडिटेशन्स वगैरे पण आपण घेतो. मस्त. आणि ह्या सगळ्या इक्विपमेंट्स वगैरे हे सगळं कसं कुठून आणतात तुम्ही? ऍक्च्युली ह्यातले 90% इक्विपमेंट्स माझ्याकडे इम्पोर्टेड आहेत. ओके. हा, आणि बाकी 10% आपण लोकल. कारण हे सगळं खूप, म्हणजे मी आधी पण खूप साऱ्या जिम्स व्हिजिट केल्यात, पण हे खूप छान क्वालिटीचे आहेत. म्हणजे ते लगेच फील होतंय ते सगळं. येस, राईट. म्हणजे तू बघ आता, हे सगळे जे ट्रेडमिल्स आहेत ना, बाकीकडे ट्रेडमिलला एक 15 मिनिटं वर्कआउट केलं की ते ट्रेडमिल हलायला लागतात किंवा त्या नीट काम करत नाहीत. पण आपल्याकडचे जे ट्रेडमिल्स आहेत ना, ते कॉन्स्टंटली दिवसभर जरी चालले तरी पण त्यांना काही होत नाही. त्याच्यावरच त्यांची क्वालिटीचा अंदाज येईल तुला. अरे वा, मस्त. सायकल पण ही अशीवाली सायकल मी फर्स्ट टाइम पाहिली. हा, ऍक्च्युली दुसऱ्या मी पाहिलेल्या आहेत, इव्हन डिकॅथलॉन मध्ये वगैरे ते असतात, पण अशा कवर्ड वाल्या हे अशा फर्स्ट टाइम वेगळं वाटतं. ही ना एअर बाईक म्हणतात त्याला. ही नॉर्मली कुठल्याही जिमला नसते. हा, म्हणजे तुला मी सांगते, इथल्या ऑलमोस्ट स्वारगेटच्या पुढच्या कुठल्याही जिम मध्ये मला तरी नाही वाटत की ही एअर बाईक आहे म्हणून. हा, पण ह्यानी छान फनफुली एक्सरसाइज होते याच्यावरती. वा, मस्त. ट्रेनर्स किती आहेत? ट्रेनर्स आता माझ्याकडे सकाळी 8 जण असतात आणि संध्याकाळी 8 जण असतात. आणि मधल्या पॅच मध्ये साधारणतः एक 3-4 असे असतात. आणि तुमच्या म्हणजे आता टोटल असं सगळं ते हे किती जण येतात जिम मध्ये? कारण तुमचं लोकेशन इतकं टॉप मोस्ट लोकेशन आहे. सो ऍक्टिव्ह, आणि असं पण असतात ना की इनऍक्टिव्ह मेंबर्स 1-2 महिन्याचे पैसे, म्हणजे पूर्ण वर्षाचे पैसे भरतात पण 1-2 महिने करून सोडून टाकतात. पण आपल्याकडे तो इनऍक्टिव्ह मेंबर्सचा काउंट कमी आहे बरं का. आता माझ्याकडे तुला सांगते, टोटल ऍडमिशन्स मी परवा दिवशी चेक करत होते. आता 1 तारीख होऊन गेली तेव्हा मी सॉफ्टवेअर मध्ये बघवते. टोटली तुला सांगते 2030 माझ्याकडे ऍडमिशन्स टिल डेट झालेले आहेत. त्याच्यामध्ये 800 ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. वाव, खूपच छान. टायमिंग काय असतात? म्हणजे पूर्ण दिवस असतं का सकाळी 6 वाजेपासून? 6 नाही, मग तुला माहितीये का 4 वाजता जिम ओपन होते. 4 वाजता? बापरे. पण एवढ्या सकाळी लोक येतात का? हो, अगं सकाळी 4 वाजता येतात. आणि तुला मी सांगते 4:30 ला जवळजवळ 15 ते 20 जण वर्कआउटला असतात इथे. आणि हे तुमचं सगळं झुंबा वगैरे या पण ऍक्टिव्हिटीज असतात का? येस. आणि म्हणलं ना मगाशी तुला की झुंबा आहे, योगा आहे, स्पिनिंग आहे. स्पिनिंगला आपल्याकडे इंटरनॅशनल ट्रेनर आहेत, इव्हन झुंबाला सुद्धा. आणि त्याच्यानंतर योगा आहेच, मी तुला सांगितलं. मेडिटेशन आहे, मेडिटेशनचा पण एक 1 आवर असतो आपल्याकडे, मंडेला मॉर्निंगला असतं. आणि बाकी क्रॉसफिट होतात.
ऍप्सचे बॅचेस होतात, असे वेगवेगळे बॅचेस होतात. आणि परत काही क्लायंट्सने डिमांड केलं की आम्हाला अजून काही ऍडिशनल हवंय, सो आम्ही नक्कीच विचार करतो त्याच्यावरती आणि तसे बॅचेस रोल आउट करतो. इथे ना मेल आणि फिमेल चेंजिंग रूम वेगवेगळे आहेत, स्टीम रूम वेगळे, शॉवर दिलेला आहे आपण, त्यामुळे सगळं टोटल सगळ्या सोयी आहेत. अरे पण कविता, हे या टायरचं काय इथे जिम मध्ये? हे तर असं म्हणजे असं ते ट्रॅक्टरचं टायर किंवा असं मूवीज मध्येच बघितलं. ह्याचं काय करतात तुम्ही इथे जिम मध्ये? ऍक्च्युली हे जे टायर असतं हे तर हे प्रचंड हेवी असतं हे, आणि ह्याने स्ट्रेंथ वाढली जाते. म्हणजे हे टायर हे क्रॉसफिट मध्ये वापरलं जातं. हे 2 हात तुम्ही असे खाली ठेवायचे, पूर्ण तुम्ही शोल्डरवरती जोर द्यायचा, हे उचलायचे असे आणि असे उचलून पूर्ण उभा करायचा तो टायर आणि उभा करून ढकलायचा आणि पूर्ण ही अशीची अशी पूर्ण लाईन, येस पूर्ण लाईन करून परत तो जागेवरती आणून ठेवायचा, जेणेकरून तुमचे हात आणि शोल्डर ह्याच्यामध्ये तुमची स्ट्रेंथ तयार होते. आणि खास हे स्ट्रेंथसाठी क्रॉसफिट मध्ये वापरलं जातं. खूप मस्त. आपल्याकडं भरपूर असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत वर्कआउटचे की जे काही इथं जवळपासच्या कुठल्याही जिम मध्ये नाहीये. जसं काही ते स्टेपर तुझं बघितलं तर इथं कुठल्याही जिम मध्ये हे तुम्हाला दिसणार नाही. आणि लेडीज खास स्टेपर करण्यासाठी येतात, म्हणजे त्यांना थाईज किंवा कमरेखालचा भाग जेव्हा तुम्हाला तो कमी करायचा असतो तेव्हा तुम्हाला त्या स्टेप्स करता येतात. येस, खूपच. हे तर मी फर्स्ट टाइमच बघते. आणि ह्याच्यामध्ये लेवल असतात, स्पीड प्रमाणे तुम्हाला कमी जास्त त्याच्या करता येतो. आणि स्पीड पण, हो स्पीड पण खास, म्हणजे अगदी म्हणजे खूप त्यांना आनंद होतो की आपल्याला स्टेपर इथं मिळतोय. लेडीज खूप खास करतात हे स्टेपर, आणि त्यांना एक तर कार्डिओ आवडतं आणि स्टेपर आवडतं की मस्त ह्याच्यावरती वॉक करतात. नाही पण हे कुठल्याच, म्हणजे मी पण 1-2-3 जिम केलेलं पण हे कधीच नाही बघितलं. इथं जवळपासच्या कुठल्याच जिम मध्ये नाहीये. हे एक असं स्टेपर आहे. आणि अजून एक आपल्याकडे मशीन आहे, ते म्हणजे ह्याचं आहे, हे बॅक साठी आपण हे वापरतो, टी बार म्हणतात याला. ह्याच्यामध्ये तुम्ही बाहेर तिथं बॅक साईडला पाय तुमचे रेस्ट करायचे, चेस्ट इथं ठेवायची, ह्याच्यावरती तुम्ही वेट लावू शकता. म्हणजे तुम्ही किती वेट तुम्ही पकडू शकता, तर ते वेट तुम्ही इथं लावून तिथे हात पकडून ते पूर्ण आपल्या शोल्डरनी असं बॅक ओढायचं, जेणेकरून तुमच्या शोल्डर बॅकला तुमची स्ट्रेंथ येते. आणि काही ठिकाणी जिम मध्ये असतं, पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की ते असं कॉर्नरला कुठेतरी तो बार लावतात, त्याला वेट लावतात आणि मग तो बार असं उचलतात. जनरली जिम मध्ये तेच असतं. हे आपल्या जिम मध्ये असं आहे. आपल्या जिम मध्ये आपण खास याच्यासाठी इन्स्ट्रुमेंटच ठेवलेला आहे की तुम्हाला फक्त त्याच्यावरती वेट लावायचं. तुम्ही जेवढा वेट तुम्ही पुलअप करू शकाल तेवढं लावायचं आणि रेस्ट करून तुम्हाला ते खेचायचं. मस्त. दीप्ती, तू आता बघितलंस, आता आपण हे जे बघितलं हे सगळं लोअर बॉडीचं होतं. ठीक आहे. हा जो मधला सेक्शन आहे हा सगळा कार्डिओचा आहे समोर. आणि हे जे आहे तिकडचा पलीकडचा सेक्शन हा सगळा अप्पर बॉडीचा आहे, ज्याच्यामध्ये आपले डंबेल्स ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर चेस्ट एरिया जिथं आपण चेस्ट करतो, तर चेस्ट प्रेस, हे असे सगळे तिथे मशीन्स आहेत. तर जिथून आपण वर्कआउट अप्पर बॉडीचा करू शकतो. खूप पण व्हेरी इम्प्रेसिव्ह. म्हणजे असं बघूनच वाटायला लागलं की अरे केव्हा येऊन जॉईन करायचं. आणि आपल्या जिमची खासियत म्हणजे काय आहे की आपल्याकडे लेडीज खूप आहेत. बेसिकली मॅनेजमेंट सगळं लेडीजकडे असल्यामुळे भरपूर लेडीज आहेत. इतकं त्यांना कम्फर्टेबल वाटतं की सकाळी 10 पासून, म्हणजे सकाळी 6ला तर येतात, तर रात्री 10 पर्यंत लेडीज असतात. मॅक्झिमम आपल्याकडे लेडीज आहेत. पण मला एक क्वेश्चन असा, म्हणजे मगाशी आपल्या बोलण्यामध्ये असं झालं की तुमचे 800 लोक ऍक्टिव्ह आहेत, सो असं गर्दी नाही होत? कसं मॅनेज करतात? नाही होणार, कारण की काय केले आम्ही प्रत्येक सेक्शन मध्ये डबल इक्विपमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सपोज चेस्ट एरिया आहे, चेस्ट एरियामध्ये कोणालाही वेटिंग लागणार नाही. म्हणजे बेसिकली मेन ही जी कॅटेगरी आहे त्यांना चेस्ट एरियाचा एक्सरसाइज खूप जास्त हवा अपर बॉडी सेक्शन. तर तिथे प्रत्येक इक्विपमेंट डबल आहे. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी दिस, हा बॅक एरिया आहे. तिथे बघितलं तर लॅट पुल डाऊनची तिथे एक मशीन आणि इथे एक मशीन. तिथे डबल मशीन आहे. हा जो आहे त्याला रोईंग मशीन म्हणतात. हा इथे एक आहे आणि इथे एक आहे. प्रत्येक इक्विपमेंट डबल आहे, त्यामुळे गर्दी लागत नाही तुम्हाला. आणि वेटिंग पिरियड पण तुमचा पूर्णपणे म्हणजे ऑलमोस्ट झाला असतो. सो खूप जणांचं म्हणणं असतं की आम्ही फक्त डाएट करून त्याच्यावरती फोकस करून मग असं वेट लॉस करतो किंवा फिट राहतो, तर त्याच्यावर तुम्ही काय इनपुट द्याल? बरोबर आहे. फक्त 80% लोकांचा असा गैरसमज आहे फक्त डाएट करून आणि चाललं तर आपलं वजन कमी होतं. पण हे चुकीचा गैरसमज आहे. तुम्हाला प्रत्येक मसलचा पार्ट वर्कआउट केलंच पाहिजे. हां, तरच तुमचं वजन कमी होतं. नुसतं चालणं आणि डाएट करून घरी बसलं तर अजिबात वजन कमी होतं. त्यासाठी तुम्हाला पूर्ण बॉडीचा वर्कआउट हा वीकली केलाच पाहिजे. अच्छा, म्हणजे मग ते कॉम्बिनेशन पाहिजेलच. वर्कआउट हे वेट ट्रेनिंग हे पाहिजेलच. तर
कविता हे तुला स्टार्ट करून किती महिने झाले? हे स्टार्ट करून 2 years प्लस 3 months झाले आता. अच्छा, मग हे सगळं एवढं सेटअप करायला तुला 6 महिने लागले असतील? काय दीप्ती, 6 महिने जर मी घेतले तर 6 महिन्याचं मी रेंट देत बसेल नाही ग. काय झालं, त्यांनी आपल्याला साधारणतः 1 महिन्याचा फिट आउट पिरियड दिला होता आणि आमचं टार्गेट होतं की फिट आउट पिरियड मध्येच आपण कम्प्लीट करूया म्हणून, कारण की रेंट पण बऱ्यापैकी असतो ग म्हणून, आणि बिझनेस मध्ये असं चालत नाही. म्हणून एका महिन्यात लिटरली तुला सांगू का, एका महिन्यात डे नाईट काय सांगू, एका महिन्यात? येस. बापरे, एवढं सगळं, आणि हे सगळं इक्विपमेंट सहित? येस 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 येस. आणि वरचं पण एवढं सगळं एकदम आर्टिस्टिक केलेलं आहे. हे सगळं योगेशने केलं इंटेरियर. नाही पण खूप मस्त आहे एका महिन्यामध्ये, म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. तुमचा एक ऑलरेडी एक बिझनेस आहे, आता ही थीम कशी काय डोक्यात आली तुमची? आम्ही सगळेजण जिम मध्ये वर्कआउट करत होतो, दुसऱ्या जिम मध्ये. तर तिथं आम्ही असं बोलता बोलता आमचं सुरू झालं की आपण स्वतःचे आपलं जिम चालू करावी. तिथं जे काही कमी आहे ते आपल्या जिममध्ये आपण असं करू, असं जोर आलं. आणि नंतर लॉकडाऊन चालू झालं. लॉकडाऊन नंतर वर्कआउट सगळ्यांचं बंद झाला, आणि मग त्या केसमध्ये आम्ही ठरवलं की आपली स्वतःची जिम असली असती तर आपण आपल्याला तरी वर्कआउट करता आला असता. आणि मग अशा दृष्टीने आम्ही मग आम्हाला हे मिळालं, चालना मिळाली की आपण स्वतःचं चालू करू, आणि तिथून सुरुवात झाली. खूपच छान, म्हणजे सगळं तुमचं डेकोरेटिव्ह आणि हे सगळं पण खूप छान वाटतंय. आणि सर, तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले मग एवढं सगळं तुम्ही एवढं मोठं सेटअप केलं? चॅलेंजेस मध्ये सर्वात म्हणजे जागा, आम्हाला कमीत कमी 5,000 ते 6,000 स्क्वेअर फूटची जागा हवी होती. परत ती जागा सिटीच्या मध्यभागी हवी होती, आणि निश्चित मध्यभागी नसून त्याला ते पार्किंग स्पेस पण अवेलेबल हवी होती, जिथं 2 व्हीलर 4 व्हीलर लोकांना लावता येईल. आम्ही बऱ्याच जागा शोधल्या, आणि इव्हेंच्युअली आम्हाला एक जागा सापडली, आणि तिथं आम्ही आमचं नेस्प्रो फिटनेस चालू केलं. तुम्ही इतके छान पणे सगळं चालू केलेलं आहे. एक तुमच्याकडून एक मेसेज आपल्या व्ह्युअर्ससाठी, जे पण अपकमिंग एंटरप्रेन्युअर्स आहे किंवा जे पण आता ज्यांनी बिझनेस चालू केलेला आहे, तर त्यांच्यासाठी एक मेसेज नवीन एंटरप्रेन्युअरसाठी मी मेसेज असं देईल की जर तुमच्या डोक्यात विचार असेल की डाऊन द लाईन 1 वर्ष 5 वर्ष तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे, तर तुम्ही जास्त विचार करू बसू नका की त्याचं काय होईल, नुकसान होईल की प्रॉफिट होईल. तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये उडी घ्या आणि तुम्हाला सक्सेस मिळेल. सो व्ह्युअर्स, आज तुम्ही बघितलं, मी आज इथे येऊन 2 अमेझिंग पर्सनॅलिटीजला भेटले. लेडीज आहेत पण त्या युनिसेक्स जिम चालवतात, त्यांच्यासोबत त्यांचे पार्टनर्स होते. पण तुम्ही बघितलं, मी आल्यापासून या दोघी माझ्या सोबत आहे, आता निघेपर्यंत या सोबत आहे. त्यांनी मध्येच मारली कंटी. लायटर बडा कविता, त्याच्यातलं एक तुझे मिस्टर आहे. नाही काही पण यांनी फुल डेडिकेशननी मला पूर्ण जिम दाखवली, पूर्ण सगळे म्हणजे विथ इक्विपमेंट सगळं दाखवलंय, कशाचं काय यूज आहे, कुठून काय आणलंय, खूप छान इन्फॉर्मेशन दिली. आणि एक मेसेज तुमच्या दोघींकडून की एनर्जेटिक कसं राहायचं, सो आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगा. एक सांगायचं म्हणजे दिवसातला 1 तास तुम्ही स्वतःसाठी काढा. म्हणजे 1 तास स्वतःसाठी काढलं की तुम्हाला एक तर पहिली गोष्ट वाटेल की मी टाइम मिळतोय. म्हणजे आयदर लेडीज और जेंट्स, एनीवन, असं नाहीये की मेलनी काढणं नाही पाहिजे, फिमेलनी नाही काढलं पाहिजे, दोघांनी काढणं महत्वाचं आहे. आणि मग थोडासा वेळ काढा वर्कआउटला, कारण की ॲज वी एज इट इज मस्ट निडेड फॉर द मसल्स. वेट ट्रेनिंग आहे किंवा कार्डिओ आहे, झुंबा आहे, काही पण तुम्ही करा, पण करा, ऍक्टिव्ह राहा. आणि पुण्यामध्ये एक अशी पहिलीच जिम मी बघितली आहे की आतापर्यंत लेडीजच्या जिम असतात त्या लेडीज ओन करतात, पण इथे तुम्ही दोघी म्हणजे युनिसेक्स जिम असं ओन करतात. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन, आणि खूप छान वाटलं इथे येऊन. थँक्यू. आणि मला एवढा वेळ दिला त्यासाठी थँक्यू.